पंढरपूरच्या बहुचर्चित कॉरिडॉर प्रकल्पाला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्रकल्पाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे। राज्य सरकारच्या शिखर समितीने जवळपास 4,000 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील दिला आहे। आषाढी यात्रेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून पुढील जवळपास 30 महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर ठेवण्यात आले आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर असेल, त्याचबरोबर भाविकांसाठी आधुनिक सुविधा असतील, दर्शन व्यवस्था सुलभ करणे असेल, रस्त्यांचे रुंदीकरण असेल, त्याचबरोबर जर आपण बघितलं चंद्रभागेचं वाळवंट असेल, चंद्रभागा नदी आणि नदीवर असणाऱ्या सर्व घाटांचं सुशोभीकरण असेल, अशा वेगवेगळ्या खरं तर ह्याच्यामध्ये असे वेगवेगळे विषय घेऊन खरं तर सर्वांगीण कॉरिडॉर केला जाणार आहे। त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थापन असेल, शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास या उद्देशाने खरं तर हा कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुढील अनेक दशकांचा विचार करून हा आराखडा खरं तर तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॉरिडॉरसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद देखील खरं तर करण्यात आलेली आहे। प्रशासनाकडून जमीन आणि मालमत्ता संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्याचे नियोजन खरं तर आषाढी यात्रेनंतर हे करण्यात आलेले आहे। कॉरिडॉर प्रकल्पासाठी पंढरपूरचे धार्मिक पर्यटन आणखी वाढणार असल्याचे जरी सांगितले जात असले तरी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून खरं तर या पंढरपूरच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर हा जो संपूर्ण परिसर हा कॉरिडॉर बाधित असून आषाढी यात्रेनंतर ह्या खरं तर प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात होणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।